टार्गेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल, सुरेख क्षेत्ररक्षण झालं आणि निश्चितपणे एक धाव इथे या चेंडूवरती घेतली जाईल. जर विचार केला तर की तीन षटकांचा खेळ इथे समाप्त होतो आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबाला आपण पाहतो 21 धाबा टीमला. हनुमानदादा शिसवे यांचं सुद्धा इथे शुभागमन होते. त्यांचं सुद्धा नक्कीच व्यवस्थापन समितीच्या वतीने नक्कीच खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर त्यांनी सुद्धा कॅश प्राइज लावले गेले 2000 रुपये कॅश प्राइज असेल. षटकार हॅट्रिक साठी कुठल्याही फलंदाजाने जरी मारली तरी नक्की 2000 रुपये कॅश प्राइज मात्र षटकार हॅट्रिक साठी ठेवले गेले. इथे खरं टीम कोलम संघाच्या फलंदाजांना कॅश प्राइज आणि कॅश प्राइज लावले जात आहे, परंतु इथे फायदा घेतला जाईल का? कारण की जर विचार जर केला तर की मोहन वरती कॅश प्राइज लावले गेले आणि तो मोहन आपण पाहतोय स्ट्राईकला स्ट्राईक जर विचार केला तर गणेशला पाहतोय. गोलंदाजी मार्क होते आपण पाहू शकाल. उमेश येते 34 षटक हाताळण्यासाठी उमेशच्या हातामध्ये संघ नायकाने चेंडू सोपवला गेलाय. गणेश असेल इथे निर्धाव चेंडू इथे करायचं. इथे मात्र विकेट जाते. गणेशला परतावला पवेलियन. गणेश इथे मोहनला माहित होतं स्ट्राईक माझ्याकडे ठेवणं महत्वाचं आणि ती स्ट्राईक घेण्याचं काम इथे केलं गेलंय. फलंदाज गणेश मात्र होतो बाद. इथे आपण नवीन फलंदाज विवेकला पाहतो. इथे नॉस्टिकला जातात तर तो स्ट्रायकरने जर विचार केला तर मोहन राऊतला पाहतोय. जर विचार केला तर सलामीच्या भूमिकेत हा फलंदाज इथे खेळपट्टीवर पोहोचलाय आणि निश्चितपणे संघाची जबाबदारी इथे मोहनच्या खांद्यावरती आहे. ती जबाबदारी इथे आतापर्यंत पेलताना मोहनला पाहतोय. येणाऱ्या चेंडूमध्ये येणाऱ्या षटकामध्ये मोहन कशा प्रकारची कामगिरी करेल. गोलंदाजी मार्ग होते पण एकदा गोलंदाज इथे खरंच कॉलवाटाचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा सुरेश क्षेत्ररक्षक चेंडूवरती झाला. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती जे संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय. संघर्ष करावा लागेल गोलंदाजाला, संघर्ष करावा लागेल फलंदाजाला. धापे घ्यावे लागतील. इथे आतापर्यंत खरंच उमेश गोलंदाजी मार्ग होती. काय सुरेख इथे विवेकनं फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक असेल नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण झालं तर चुकीचा आणखीच 2 धाबा इथे चित्त्याच्या चपळ्याने पळून घेतल्या जातील आणि या 2 धाबेच्या मध्ये आपण पाहतो टीम कोलम जाऊन 24 धाबा लॉस ऑफ 2 विकेट आणि 34 षटक प्रगती पथावर उमेशचा पाहतोय. स्ट्रायकरने जर विचार करतो नक्कीच आपण एकदा विवेकला पाहतोय. ते विवेक कडे देखील क्षमता आहे, क्लास आहे, परंतु विवेक काय करेल या चेंडूवरती
ते पाहावंच लागेल. गोलंदाजी मार्ग पुणे एकदा उमेश. इथे खरंच अप्रतिमरित्या गोलंदाजी हाताळली जाते. नक्कीच इथे निर्धाव चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू धावफलक स्थिरपणे 24 वर पाहतोय. 34 षटक उमेशचं प्रगती पथावर पाहतोय. 24 प्रत्येक चेंडू मागे नक्कीच अनाउन्समेंट केली जाते मित्रांनो. पुन्हा एकदा सर एक प्रकारचा चेंडू टाकावर रिझान चेंडू आपल्या चौकारच्या साह्याने पाहतो. 28 धावा इथे दाबलकावरती जोडल्या गेल्या. 34 षटक प्रगती पथावर पाहतोय. नक्कीच 28 धावा पाहतोय. तर नक्कीच इथे मोहन राऊत साठी कॅश प्राइज असेल. मोहन शिसवे त्यानंतर नक्कीच माजी सरपंच मोहनदादा शिसवे यांच्याकडे नक्कीच षटकार हॅट्रिक साठी 2,000 रुपये कॅश प्राइज असेल. 9 चेंडू नक्कीच आपण पाहिला. धावफलकावरती त्याचं परिवर्तन केले जाईल. धावफलक आपण पाहतो 29 धावा धावफलकावरती केल्या. एका धावेच्या मदतीने 29 धावा. स्ट्रायक पण एकदा नक्कीच विवेकला पाहतोय. इथे मात्र नक्कीच पंचांचे हात नक्कीच जातात. समांतर चेंडू जातोय अवांतर. इथे नक्कीच पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि पुन्हा एकदा चुकीचा चेंडू हाताळला गेला. त्याचा फायदा पुन्हा एकदा धावफलकावरती दिला जाईल. धावफलक 30 वर जाताना पाहतोय टीम कोलम. आतापर्यंत जर विचार केला तर उमेशने अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळली होती. परंतु इथे 2 चेंडूवरती थोडीशी नक्की दिशाहीन चेंडूची फेकी करताना गोलंदाज उमेशला पाहतोय. त्या सुरेख प्रकारचा चेंडू अरे पहिला आता फोडला बॉल. आरडत पळाला इकडे मला बी वाटला. आपण पाहू शकले षटकारीच्या साह्याने 36 धावा इथे दाखल जोडल्या गेल्यात. 4 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 4 षटकामध्ये दाखल धावा जोडल्या गेल्या. 36 धावा. तर 36 धावा आपण पाहतो दाखल जोडल्या गेल्या. तिथे खरं शेवटचं षटक असेल. या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल, कामगिरी करावी लागेल. नक्कीच फलंदाजी करणारी टीम कोलम टीमला कामगिरी करावी लागेल. नक्कीच गुरवली टीमला. तर नक्कीच शेवटचं षटक असेल या युनिक मधला. आणि दाखलचा विचार जर केला तर 24 चेंडू झाले. 24 चेंडू मध्ये धाबा बनवल्या गेल्यात. नक्कीच 36 धाबा. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी शेवटचा 5वं षटक घेऊन येतोय उदय. तर ह्या उदयने पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. इथे मात्र या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी उदय करेल ते मात्र पाहायला मिळेल. तर जर विचार केला तर नक्कीच बाबोली गावचे उद्योजक मान्य श्री तौफिक शेठ सिंधू, त्यानंतर नक्कीच तौसिफ शेठ सिंधू, त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय टक्की जुवारी यांचं सुद्धा इथे या स्पर्धेसाठी शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा नक्कीच व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतोय. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावर स्थानपन्न व्हायचंय. नक्कीच पहिल्या चेंडूत इथे आक्रमकता पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूत चौकार पाहायला मिळाला इथे मोहनच्या बॅटमॅन. नक्कीच दाखवलं आपण पाहिलं तर नक्कीच धावून पोहोचला इथे 40 या धावसंख्येवर.
याच्यानंतर लगेच जोशी बाहुली या सामन्यानंतर लगेच हा सामना संपल्यानंतर या सामन्याच्या नंतर एक सामना तर यानंतर शो मॅच या सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की तौफिक सेठ सिंधू यांचा संघ आपण बाहुली यांच्या विरोधात नक्कीच आपल्याला सरपंच मान्य श्री अरविंद दादा मिरकुटे यांचा संघ हे दोन जर विचार केला दोन मित्र आहेत परंतु इथे खरंच प्रेक्षक वर्गांसाठी याच्यानंतर प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू होता तितका दर्जेदार फटका डेप मध्ये क्षेत्ररक्षक असेल एक धाव तर घेतले दुसरीचा प्रयत्न केला जातो धाबाची संधी असेल इथे मात्र धाबाच्या स्वरूपात पुन्हा एकदा विकेटचं होतंय पतन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. नंतर सीताराम भवारे आपण देखील मंचावर यायचंय. काय भन्नाट वेग होता चेंडूमध्ये नक्कीच पुन्हा एकदा विकेट घेण्यासाठी संधी आणि त्या संधीचं नाही करता आलं सोनं. ते नक्कीच एक धाव इथे दाभोलकरती जोडली जाईल आणि दाभोलकर आपण पाहतोय 42 धाबा इथे दाभोलकरती जोडल्या जातील. खरंच या 100च्या षटकामध्ये संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय. विवेकला पाहतोय स्ट्रायकरला देवेंद्र पाहतोय गोलंदाजी मार्गोदय पुन्हा एकदा नक्कीच आपण उदयला पाहतोय. नक्कीच सुरेख प्रकारचा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल चेंडू आउटफील्ड पास आहे नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण झालं चेंडू उचलणार फेकणार घेतले जातील तोपर्यंत 2 धाबा या 2 धाबेच्या मदतीनं आपण पाहतो 44 धाबा इथे दाभोलकरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू होता पुन्हा एकदा धाबाची संधी असेल इथे घडलं काय नक्कीच अचुकी केली क्षेत्ररक्षकाने आणि 2 धाबा तर कंप्लीट झाला तिसरीचा प्रयत्न देखील केलाय. नक्कीच पंच या चेंडूवरती धाबा किती 2 तर 2 धाबा इथे दाभोलकरती जोडल्या जातील. 2 धाबेच्या मदतीनं दाभोलकर आपण पाहतोय 46 धाबा टीम कोलम संघाने प्रथम फलंदाजी करताना दाभोलकरती जोडल्या गेल्यात आणि टीम गुरवली संघाला विजयासाठी बनवायचे 47 धाबा इथे खरंच अतिशय सुरेख इथे कामगिरी केली फलंदाजाने देखील गोलंदाजाने देखील. हा सामना मात्र प्रेक्षक वर्गाला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल ते मात्र शंका नाहीये. तर नक्कीच या सामन्यामध्ये खरंच ज्यावेळेस दुसरी इनिंग सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच मायक्रोफोन वरती आपल्याला एक आवाज ऐकायला पाहायला आणि ऐकायला देखील मिळेल. नक्कीच जुन्नर भूषण नक्कीच निखिल दादा ठोंबरे सर यांचं सुद्धा नक्कीच इथे पुन्हा एकदा मी समालोचक योगेश वाघ दुपारच्या सत्रामध्ये शुभ नक्कीच शब्द सुमनाने स्वागत करतोय आणि यानंतर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र नक्कीच आमंत्रित करेल मायक्रोफोन वरती निखिलजी ठोंबरे सर.
सन्मान करणार आहोत. तोसिफ सर यांचा विशेष सन्मान, ज्यांच्या माध्यमातून या कल्याण ग्रामीण मध्ये एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली, वाहुलीकर चषक, आणि त्यांचा आपण या सरपंच चषकामध्ये विशेष सन्मान करणार आहोत. तोसिफभाई यांचा विशेष सन्मान, मी सरपंच साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ असे हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. एक क्रिकेट व्यक्तिमत्व म्हणून तोसिफभाई यांच्याकडे पाहिलं जातं. आपण वाहुलीकर चषकामध्ये पाहिलं, अतिशय थाटामाटामध्ये ती क्रिकेटची स्पर्धा जी मात्र पार पाडली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये दर्जेदार आयोजन करण्यामध्ये खूप महत्वाचं योगदान या व्यक्ती महत्वाचं होतं, त्यांचा केला जातोय व्यासपीठावर विशेष सन्मान. थँक्यू सर, या स्पर्धेमध्ये आपण आलात. कोलम संघाने त्यांना फाईट करते साई श्रद्धा गुरवली. प्रथम बॅटिंग करत असताना 47 धावा ज्या मात्र बनवल्या गेल्याने 48 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी साई श्रद्धा गुरवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला खेळाडू आपण पाहतोय रोहित, बॅटर स्ट्रायकर एंडवर, नॉन स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो अरविंद, आणि गोलंदाजी मार्कवर देवेंद्र. पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार होतील आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या दुपारच्या सत्रामध्ये सरपंच चषक 2022 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतो. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही क्रिकेटची स्पर्धा कल्याण विभागातील 10 गावामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा थरार. सरपंच चषक, पंचांचा लेट्स प्ले चा इशारा आपल्याला पाहायला मिळतो आणि होईल सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं, अप्रतिम चेंडू जो मात्र तळला गेला. गोलंदाजानं कौतुक करावं लागेल. देवेंद्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, बॅटर रोहित ऑन स्ट्राईक, बॅटर नॉन स्ट्रायकर एंडवर अरविंद. बेटर क्रिकेट मैदान तुम्हाला खेळावे लागेल. 48 धावांचा पाठलाग साई श्रद्धा गुरवली या टीमच्या समोर कोलम संघाने उभा केला. इथे टाकलेला बॉल शॉर्ट पिच बाउन्सर, क्विक रिप्लाय इथे देत असताना गोलंदाजाचं कौतुक. पहिला चेंडू थोडासा पुढे टाकला, तर नंतरचा चेंडू शॉर्ट पिच तळला, बाउन्स आपल्याला पाहायला मिळाली. आज कॅप्टनशिप कशा प्रकारे राहील मोहन राऊत यांची ते मात्र आपल्याला पाहायचं. 48 धावा डिपेंड करत असताना सुरुवात तर अतिशय चांगली केली गोलंदाज देवेंद्रने. बॅटर रोहितला थांबून ठेवलं पहिल्या 2 बॉलवर. इथे टाकलेला बॉल आडव्या बॅटनं हा फटका सजवलाय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अकाउंट इथे ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. अकाउंट ओपन होईल. 1 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे थोडस खराब, 1 धाव आली. यानंतर आपण प्रेक्षणीय मॅच पाहणार आहोत. 4 षटकांची मॅच असेल. टॉस केला जातोय. दोन्ही संघाचे संघ
नायक आपणाला विनंती आपण टॉस साठी या. एका बाजूला सरपंच अरविंद सर आणि दुसऱ्या बाजूला तो फटका मोठा प्रहार चेंडू जाईल सीमा पार डीप मिड विकेटला येतोय दर्जेदार षटकार. अप्रतिम लाजबाब दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर संघाची धावसंख्या 8. इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका फ्लिक ऑफ द रिग्स चेंडू सीमा पार डीप फाईन लेगला बॅटर रोहितच्या बाडमधून आलेला हा दर्जेदार चौकार. लाईव्ह ऑपरेटर साठी पारितोषिकांचा वर्षाव म्हणजे प्रेक्षणीय मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सरपंच चषक 2022 थरार. गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर तयार होतील. अप्रतिम अशी कामगिरी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं फोटो कलेक्शन आपल्याला प्रतीक राऊत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वॅगनर गाडी आहे, थोडीशी बाजूला पार्क केली तर खूप चांगलं होईल. वॅगनर गाडी गोलंदाज आता तयार होतील. दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित गेला गोलंदाज किशोर याला. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. अरविंद ज्यांच्या बॅटमधून एक सिंगल आली. धाबलकावर धाबा 12. पहिलं षटक मैदानामध्ये कंप्लीट झाला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण प्रवीण विषय अर्थात बावड्याला पाहतोय. खूप चांगली कामगिरी त्यांची राहिली. मुख्य पंच धर्मेंद्र वर्मा सर, स्क्वेअर लेग पंच रमेश म्हात्रे अर्थात इथे टाकलेला बॉल जो मात्र पाहायला मिळतो. मेक्या सरांची देखील कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगली राहिली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. रमेश म्हात्रे सर म्हणलं की अॅक्युरेसी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. कमीत कमी रिव्ह्यू आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ही खासियत आहे. अॅक्युरेसी खूप चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते. रमेश म्हात्रे अर्थात मेक्या सरांच्या आणि दुसऱ्या बाजूला आपण पंच पाहतोय धर्मेंद्र वर्मा. अतिशय चांगली पंचगिरीसाठी त्यांची देखील ओळख आहे. इथे सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर चुका झाल्या. चेंडू जाईल सीमा पार. इथे मिळेल बॅटरला हा नशिबाचा चौकार. अरविंद ऑन फायर. ब्युटिफुल स्ट्रोक. चेंडू सीमा पार. धाबा मिळतील 4.
खबर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22. इथे सुरेख प्रकारचा फटका, पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. चुका घडल्या मैदानामध्ये बॅटर अरविंद कडून आणि त्याचा फायदा इथे होईल टीम कोलमला. पहिला हादरा बसत असताना पाहायला मिळते गुरवली टीमला. विकेटचं पतन. पुढे 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपली प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं राहील. प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय की प्रत्येक संघामध्ये खेळणार कोण, आम्हाला संधी मिळेल का, हे प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज तयार. धावपलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 22. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक बॉलवर एकदा बलिया, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का, परंतु नकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 24. या धावसंख्येवर 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येथील बॉलवर, क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. तानाजी जानराव यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. तुषार क्षेत्ररक्षण करतोय मैदानाच्या आतमध्ये. तुषारने कॅच कसाही पकडला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. $25 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर, क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. एकदा वलिया, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. या धावसंख्येवर देवेंद्र आलेत पुन्हा एकदा 3ऱ्या षटकामध्ये. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27. 27 धावा. 48चं टार्गेट चेस करत असताना बॅटर मयूर ऑन स्ट्राईक. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिल्या बॅटर मयूरची. इथे सुरेख प्रकार चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि ते विकेटचं पतन होत आहे. बॅट्समन मयूर बॅक टू द पेव्हिलियन.
इथे राखलेला बॉल सूर्यप्रकाशचा फटका क्षेत्ररक्षक आले बॉलवर क्षेत्ररक्षकाला हुलकावणी खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार धाबा मिळतील 4. कुमार प्रशांत रवींद्र मिरकुडे यांचं मात्र आगमन होतंय. त्यांचा आज वाढदिवस. त्यांना आमच्या सरपंच चषक 2022च्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष कोटी शुभेच्छा. पण नाट वेगानं गोलंदाजी करत असताना गोलंदाज देवेंद्र आपल्याला पाहायला मिळतो. कमाल करतोय टीम कोलमचं मैदानामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील तितकीच मिळणं गरजेचं आहे ज्यावेळेस गोलंदाजी चांगली केली जाते. 31 धाबा धावपलकावर अजूनही 17 धाबांची आवश्यकता आहे. एका बाजूला टीम कोलम आहे आणि तिला फाईट करत असताना साई श्रद्धा गुरवली. दोन्ही टीम मध्ये चालू असलेला हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग. अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन आणि लेंथ अतिशय चांगली पाहायला मिळते. विशेषतः गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाते. अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ ची मात्र पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ फेस आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकं संपली. धावपलकावर धावसंख्या 31. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये असेल. शेवटचे 12 चेंडूत 17 धावांची आवश्यकता. संधी डीजे ऑपरेटरला. सेंडू यांची फरमाईश आहे आणि आता ती डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून कंप्लीट केली जाईल. बहीण भाऊ सरपंच जास्त सांगू नका. नक्कीच गुलुगुलू राहता नका करू. राग नाही येत ना तुम्हाला? हा मग आपल्याला त्याच काम करायचं आणि त्याच साडी मला तुम्ही बोलायला ना. शाहिद काकाला माहित झाला तर घामकडीला.
पाहतोय दीपक कुठे येतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतोय मोहन राऊत यांच्या हातामध्ये चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू 12 बॉलमध्ये 17 धाबा इथे डिपेंड होतील का टीम कोलमला की त्या गुरवली संघाच्या माध्यमातून बनवल्या जातील. बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय रोहित सलामीचा बॅटर आणि त्याला साथ देण्यासाठी नेट नंबर 4 वर बॅटर आलेत मंगेश. त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल ते पाहायचं. 12 बॉल 17 धाबा प्रति षटकामध्ये 8.50 ची सरासरी मेंटेन राखायची. मोहन राऊत तयार होतील गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर इनवर मंगेशला आपण पाहतोय बॅटर मंगेश. 12 बॉल आणि 17 धावांचं लक्ष आव्हान आपल्याला पाहायला मिळतं. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील याची मात्र नोंद घ्या. मोहन राऊत तयार होतील गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 12 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा व्हेरी गुड बॉलिंग. जसा डॉट चेंडू येईल तसा दबाव निर्माण होताना पाहायला मिळेल गुरवली या संघावर. दुसऱ्या बाजूला कोलम संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. खूप चांगली कामगिरी या गोष्टीसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. तो गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय मोहन राऊत. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत आणि आता सध्याच्या घडीला घरच्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतील. इथे टाकलेला बॉल फुलटा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण तिथे खराब आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. दीपकला पाहतोय दीपक कुठे येतोय शिकला भारी सुप्पासारखा यलपाटला. जाऊन पोचेल ती तुषारसाठी पारितोषिक कॅच घेतलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅच घेतलं त्यामुळे ते पारितोषिक जमा आहे. इथे टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. सुरेख प्रकारचा चेंडू एकदा बाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 36 या धावसंख्येवर. 36 ऑन द बोर्ड. अजूनही विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मोहन राऊत. एक्सपिरियन्स भरपूर आहे या खेळाडूकडे आणि आता स्वतःला मैदानामध्ये सिद्ध करायचा. स्ट्रायकर इनवर बॅटर रोहित सलामीचा फलंदाज. इथे टाकलेला बॉल रोहित च्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. धावांची आवश्यकता. सामना यानंतर तोसिफ सिंधू 11 आणि त्यांना फाईट करेल अरविंद मिरकुटे 11. टॉस जिंकलाय तोसिफ सिंधू 11 या टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अरविंद मिरकुटे 11 संघाला प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलं. आपण खेळाडू कक्ष आहे तिथे जाऊन ताबडतोब थांबायचं. अरविंद 11 जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघ याची काळजी घ्या. गोलंदाजी मार्कवर आता तयार होतील. 6 धावांची आवश्यकता. एका बाजूला टीम अरविंद मिरकुटे 11 अर्थात सरपंच 11 आणि दुसऱ्या बाजूला तोसिफ सिंधू 11. गोलंदाज तयार होतील. इथे टाकलेला बॉल फुलटा जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतील लॉंगॉनला बॉलवर. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं राहिलं. एकदा बलिया आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोचेल ती 43 या धावसंख्येवर. आमचे सहयोगी समालोचक वाहिद शेख शेंदू यांचं देखील शुभागमन होतं. वेलकम. या स्पर्धेमध्ये देखील आपलं सहर्ष स्वागत. वाहुलीकर चषकामध्ये खूप सारा एन्जॉय वाहिद सिंधू यांनी केला. त्यांचं देखील आगमन होत आहे कारण मैदानामध्ये तोसिफ शेठ सिंधू यांची टीम आपल्याला पाहायला मिळेल. इथे लागलेला बॉल मोठा फटका. मॅच फिनिश इथे करत असताना बॅटर खूप चांगला स्ट्रोक.
षटकार घेतो आणि हा सामना इथे जिंकलाय टीम गुरवलीने. वेल प्लेड बॉयज. अरविंद 11 ताबडतोब आपण खेळाडू कक्षामध्ये जायचं आणि तोसिफ शेठ शिंदे 11 आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. टी शर्ट फक्त कंपल्सरी आहे. टी शर्ट नाही का? ओके ओके चला ताबडतोब. अरविंद 11 तौशिफ शेठ ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. 1 2 3 4 क्षेत्ररक्षणाला 11 या बॅटिंगला 15 आले तरी चालतील. चला ताबडतोब मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय अरविंदला, ज्याने भन्नाट वेगाने गोलंदाजी केली. फक्त एका षटकामध्ये 2 धावा दिल्या आणि 11 धावांची इनिंग खेळली. असा खेळाडू अरविंद ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मेके सर जेवले का? चेंडू द्या. पंच चला मैदानाच्या आतमध्ये. जसा हा सामना चालू होईल आपण पुन्हा योगेश वाघ यांच्याशी जॉईन होणार आहोत. धन्यवाद. तर लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब मान्य श्री किसन दादा मिरकुडे यांच्या शुभ हस्ते माध्यमातून दिला जात आहे. अरविंद साठी नक्कीच एक सन्मान चिन्ह आणि नक्कीच एक थंड पेय जे मात्र नक्की दिला जातोय.